बुलढाणा जिल्ह्यात किसान सभेचे 14वे अधिवेशन उत्साहात, शेतकरी प्रश्नांवर तीव्र चर्चा। बुलढाणा अखिल भारतीय किसान सभेचे 14वे बुलढाणा जिल्हा अधिवेशन हे 23 एप्रिल 2026 रोजी संग्रामपूर तालुक्यातील वानखेड फाटा येथील शिवसृष्टी येथे शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। तब्बल 4 वर्षांनंतर आयोजित करण्यात आलेल्या या अधिवेशनात जिल्ह्यातील शेतकरी प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली। यापूर्वी 13वे जिल्हा अधिवेशन 23 जुलै 2022 रोजी बरवट बकाल येथे पार पडले होते। या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या अधिवेशनात राज्य व जिल्हा पातळीवरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाला किसान सभा राज्य सचिव डॉक्टर अजित नवले, राज्याध्यक्ष उमेश देशमुख, जिल्हा सचिव अनिल गायकवाड, जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोपडे, संग्रामपूर तालुका अध्यक्ष ओम मुंडाले तसेच शेखर अकबर आणि उद्धव भवड, परभणी यांची प्रमुख उपस्थिती होती। अधिवेशनात बोलताना मान्यवरांनी बुलढाणा जिल्ह्याची भौगोलिक व कृषी स्थिती मांडली। जिल्हा घाटावरील 7 व घाटाखालील 6 अशा विभागात विभागलेला असून संग्रामपूर व जळगाव जामोद तालुके सातपुडा पर्वताच्या परिसरात आदिवासी बहुल असल्याचे सांगण्यात आले। औद्योगिकदृष्ट्या मागास असलेल्या या जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण अत्यंत कमी असून शेती प्रामुख्याने कोरडवाहू आहे। जिल्ह्यात संग्रामपूर, मलकापूर, खामगाव व जळगाव जामोद या तालुक्यांमधून किसान सभेच्या कार्याची सुरुवात झाली होती। विशेषतः कापसाच्या प्रश्नावर या भागात तीव्र आंदोलन उभारण्यात आले होते। किसान सभेच्या संघटनात्मक बळकटीसाठी या तालुक्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे अधिवेशनात अधोरेखित करण्यात आले। या अधिवेशनाला जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे समारोप उत्साहात करण्यात आला। आज रोजी आपले जे अधिवेशन होते आमच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या स्तरावर आपण या ठिकाणी अधिवेशन घेतलेलं आहे। आपल्या या अधिवेशनाचे उद्दिष्ट काही कळवायचे होते। आज किसान सभेचं बुलढाणा जिल्हा अधिवेशन इथे संपन्न झालं। किसान सभेचे 24 अधिवेशनं सलगपणाने आम्ही घेतो आहोत। माझ्याबरोबर किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख आणि उपाध्यक्ष कॉम्रेड उद्धव पवार हे सुद्धा या 24 सलग अधिवेशनांमध्ये फिरत आहेत। आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकंदरीत शेतीची काय परिस्थिती आहे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शेती, शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेच्या समोर काय प्रश्न आहेत याची आम्ही सविस्तर चर्चा या ठिकाणी केली। आगामी काळामध्ये विशेषतः जे प्रचंड उन्हाचं प्रमाण वाढतं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून एकंदरीतच एल निनोचा प्रभाव जो प्रशांत महासागरामध्ये वाढत असलेल्या तापमानामुळे होणार आहे, त्यामुळे पाऊस लांबणार आहे, त्याचा शेतीवर काय परिणाम होईल, पावसामध्ये खंड पडण्याच्या शक्यता आहेत, त्याचे काय प्रश्न निर्माण होणार आहेत याचा सविस्तर विचार विनिमय आजच्या अधिवेशनामध्ये आम्ही केलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर सरकारने पीक विमा योजना अधिक शेतकरी केंद्रित केली पाहिजे ही गरज आजच्या अधिवेशनामध्ये अधोरेखित करण्यात आलेली आहे। कारण येणारा पावसाळा हा त्रुटीचा पावसाळा असणार आहे, पावसाचा खंड असणार आहे आणि त्यामुळे पिकाचे नुकसान हे मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पीक विम्यासाठी आगामी काळात लढा करण्याची भूमिका आजच्या अधिवेशनामध्ये आम्ही घेतलेली आहे। त्याचबरोबर अमेरिकेबरोबर जो भारताचा करार झालेला आहे त्याचा परिणाम म्हणून शेतीमालाचे भाव, विशेषतः या पट्ट्यातल्या सोयाबीन आणि कापसाचे भाव आगामी काळामध्ये पडतील अशी भीती ही स्वाभाविकरित्या आम्हा सगळ्यांना वाटते। त्या दृष्टिकोनातून आधार भावाचं संरक्षण या दोन्ही आणि इतर सर्वच शेतीमालाच्या पिकांना सरकारने दिलं पाहिजे ही मागणीसुद्धा आज आम्ही केलेली आहे आणि त्याबद्दल जनजागृती आणि जनतेचा रेटा उभा करण्यासाठी आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत। त्याचबरोबर इतरही शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याचबरोबर शेतकरी समुदायामध्ये जी अंधश्रद्धा वाढते आहे, व्यसनाधीनता वाढते आहे, त्याचा सुद्धा मुकाबला कशा प्रकारे करायचा, राज्यकर्ते जे अत्यंत धर्मांधतेचं राजकारण, जातीमध्ये भांडण लावण्याचं राजकारण करतायत त्याचा सुद्धा मुकाबला कसा करायचा याचा विचार विनिमय आम्ही करून एक चांगली कार्यकारिणी बुलढाणा जिल्ह्याची किसान सभेची आम्ही नियुक्त केलेली आहे। त्याच्यामध्ये आमचे नेते अनिल गायकवाड असतील, त्याचबरोबर जितेंद्र चोपडे असतील, इतरही कॉम्रेड कविश्वर असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ही कमिटी शेतकऱ्यांसाठी प्रचंड चांगलं काम करेल हा विश्वास आजच्या अधिवेशनाने व्यक्त केलेला आहे।